नमस्कार, मी रश्मी #टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्याकडे पूजा राठोड मॅडम आलेल्या आहेत. त्या एक छान ऍक्ट्रेस आहेत. आता नवीनच त्यांचा एक अल्लाड पल्लाड पिक्चर येऊन गेला आणि त्या खूप छान मेकअप आर्टिस्ट पण आहे. आज आपण त्यांच्याकडून ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत की मुली ह्या फील्डमध्ये जातात, त्यांना जायला आवडतं, त्यांचे स्वप्न असतात वेगवेगळे, पण खरंच ह्या फील्डमध्ये गेल्यानंतर कसे कसे त्रास असतात, कशा कशा गोष्टींना सामोरं जावं लागतं, किती मेहनत घ्यावी लागते, या सगळ्या गोष्टींबद्दल थोडीफार माहिती मॅडम आज आपल्याला देणार आहेत. नमस्कार. नमस्कार. कशी आहेस तू? मस्त. कसं वाटलं नाशिक? नाशिक मला पहिल्यापासूनच आवडतं. आणि तुला आज तू ज्या ठिकाणी काम करतेस, ह्या क्षेत्रामध्ये तू बऱ्यापैकी पुढे आलेली आहेस, तर हे तुझं जे काही पायरी चढत होती तू, तर ते तुला चढता चढता कसे अनुभव आले ते आज मला तू सांगणार आहेस. सगळ्यात पहिले पुढे अजून आली नाहीये, यायचंय. ऍक्च्युली हे काही डिसाइडेड नव्हतं की मला मेकअप आर्टिस्ट किंवा ऍक्ट्रेस वगैरे बनायचं. एक राहतं ना किक, तुम्ही जसं आल्यावर बोलल्या की व्यक्तीला जोपर्यंत किक नाही मिळत ना तोपर्यंत तो काही करत नाही. नॉर्मल रुटीन आपला कॉलेज एज्युकेशन वगैरे हे सगळं. बट एकदा असा एक म्हणजे लाईफ मध्ये असा एक पॉइंट असा क्षण येऊन जातो, टर्निंग पॉइंट येऊन जातो की तिथे वाटतं की आता मी काहीतरी खरंच केलं पाहिजे. आणि जे आपल्यामध्ये असतं, खरं तर टॅलेंट सगळ्यामध्ये आहे, फक्त ते शोधलं पाहिजे. आणि ज्याला ते कळालं ना तर तो खूप काही करू शकतो. सो मेकअपचं मला लहानपणापासूनच आवड. मी म्हणजे हे रिलेटिव्हचे लग्न वगैरे असतात, मेकअप करा, हे करा, स्वतः हे ते, तेव्हा म्हणजे फुल पॅक असशील तू? नाही, म्हणजे हे बघून सगळ्यांचं मला अट्रॅक्शन खूप. आणि लहान होती ना मी, मिरर मध्ये बघायचं, असं नाचायची मिरर मध्ये बघून, मेकअप करायचं वगैरे. आणि गाण्यांमध्ये कसं असं एक्सप्रेशन देतात, मी तशी देऊन बघायचे लहान असताना. म्हणजे आरशात? तुला माहितीये शाहरुख खान पण आरशात बघून ऍक्टिंग शिकतो. तसंच कदाचित मला सगळे असेच म्हणायचे. इव्हन माझी ताई पण मला बोललेली की म्हणजे म्हणतात ना, म्हणजे मी आरशात बघायचे आणि मला ती खूप हौस. सो ताई म्हटले की पूजाला असं घर मिळाव की तिच्या घरामध्ये सगळीकडे आरशेच आरशे असावं. आणि कोइन्सिडेंटली माझ्या स्टुडिओ मध्ये आरशेच आरशे आहे, जिकडे बघणार तिकडे मीच दिसणार. तू त्या फील्ड मध्येच गेली की तुला आरसेच पाहिजे सगळीकडे. मेकअप आर्टिस्ट तू किती वर्षांपासून करते? 4 वर्षापासून. आणि ह्या फील्ड मध्ये पण तू सेम तशी? नाही, ऍक्च्युली मी पहिले मेकअपचं मीन्स मेकअप स्टार्ट करता मी म्हणजे नॉर्मल फोटोशूट वगैरे करायचे, मॉडेलिंग वगैरे. एक फोटोजेनिक, एक माझा एक फोटो फोटोजेनिक आहे तुझा फेस. सो सगळ्यांचं म्हणणं आलं की फोटो छान येतात, फोटोजेनिक फेस आहे. सो मग ऑर्गनाइज केलं माझा फोटोशूट. एक नॉर्मल फोटो होता आणि तो व्हायरल झाला. आपले मराठी पेजेस असतात ना, VIP मराठा, मराठी कट्टा, हे सगळ्या ह्या पेजवाल्यांनी माझे फोटोज त्यांच्या पेजवरती टाकले. सो मग ते खूप व्हायरल झाले. तर मग त्यांनी माझा फोटोशूट ऑर्गनाइज केला छत्रपती संभाजीनगर मध्ये. मग त्या फोटो नंतर मग ऑपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. आणि त्यानंतर जसं आपलं सोशल मीडिया खूप हेल्प करतं आपल्या ह्या फील्डमध्ये. सो मी असंच नॉर्मल एक व्हिडिओ बनवला, रील बनवली आणि ती रील पण खूप म्हणजे व्हायरल झाली. सो साऊथ मध्ये आमच्याच कास्ट बंजारा याच्यातलं त्यांनी ती रील बघितली आणि त्यांनी मला ऑफर केली. सो मग साऊथ साईडचं माझं ते सुरू झालं. मग त्यामध्ये सगळ्यांना खूप आवडलं माझं काम. आज ते गाणं 10 मिलियनला गेलंय. म्हणजे तू पहिलंच मध्ये केलंस का काम? हो, आणि ते 10 मिलियनला गेलं. सो मग ते बघून तिकडच्या पण ऑपॉर्च्युनिटीज येतात. आणि मग नंतर मराठी सॉंग्स केले. विशाल राठोड जे आहेत त्यांच्या सोबत मी बंजारा पण गाणं केलंय आणि मराठी पण गाणं केलं, संगिनी होशील का, खूप सारे. आणि आता हा मूवी अल्लाड पल्लाड, प्रीतम सरांनी पण मला यामध्ये म्हणजे चान्स दिला. आम्ही बघितलं तुला. आहे. बट एक राहतं ना की प्रत्येकाची इच्छा असते, भले आपल्याला लीड मध्ये रोल न मिळो, बट सुरुवात तर कुठून तरी व्हावी ना. की प्रत्येकाला मोठ्या स्क्रीनवर बघायची खूप हौस असते. आणि जर तुम्ही ह्या फील्ड मध्ये स्ट्रगल करताय तर प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं ते ड्रीम असतं की मी
दिसावं. हो. पण आता हे कसं ग, तुला काय वाटतं, म्हणजे या फील्ड मध्ये स्ट्रगल जास्त आहे की पैसा जास्त आहे की दोन्ही पण जास्त आहे? म्हणजे ह्याच्याबद्दल तू काय सांगू शकते? बघ ना, आता मुलींना ना कसं असतं की मुलींना पैसा दिसतो, हा. ग्लॅमर दिसतं हो. तिथे, की यार तू काय मस्त दिसतीये आणि तुला असंच राहावं लागतं, किती छान, म्हणजे मला पण राहता येईल असं. हो. म्हणजे हे एक असतं मुलींच्या डोक्यात. पण पैसा तर तिथं हवाच असतो. आणि तो म्हणजे कसं ग, म्हणजे मला असं सांग की मुलींना ना, आपल्या ऑडियन्सला हे सांग की आपल्या इथल्या जे ऑडियन्स आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना ज्यांना वाटतंय की नाही मी पण जायला पाहिजे, तर त्यांना तुला काय वाटतं सांगावं, म्हणजे असं पैसा आहे भरपूर की स्ट्रगल पण भरपूर आहे, की आहे दोन्ही? खरं तर दोन्ही गोष्टी आहे या फील्ड मध्ये. पैसा आहे म्हणून तर आपण स्ट्रगल करतोय त्याच्यासाठी. कारण प्रत्येकाची धडपड त्याच्यासाठीच असते, बरोबर. की मी, आणि इझिली कोणतीच गोष्ट मिळत नाही, त्याच्यासाठी पहिले स्ट्रगलच करावं लागतं. आणि ऑब्व्हियसली जिथे जास्त पैसा आहे तर व्यक्ती, जसं की एखादी कंपनी असेल आणि एखादी मुलगी असेल, तिला तिथे जॉब करायचा असेल, तर ती ऑब्व्हियसली स्ट्रगल करणार, सगळीकडे आहे वगैरे सगळ्याच गोष्टी. सो ह्या फील्ड मध्ये आहे पैसा, बट ना त्याच्या आधी जर बघायला गेलं ना तर स्ट्रगल खूप जास्त आहे. स्ट्रगल जास्त करत करत तुम्ही तिथे पोहोचताल ना, तर मग म्हणजे कन्सिस्टन्सी तुमची पाहिजे त्यात, स्ट्रगल मध्ये पण हार नाही मानली पाहिजे. कारण खूप लोक ह्या फील्ड मध्ये प्रयत्न करताय, खूप हताश पण खूप होता. हो, खूप कॉम्पिटिशन आहे. आणि ज्यांचं झालं ते झालं, बट अदरवाईज सो असं नाहीये की होऊ शकत नाही, होतं सगळ्यांचं, बट तो एक टाइम येतो, प्रत्येकाचा टाइम असतो आणि तो टाइम यायला वेळ लागतो. तो याच्यासाठी जी मेहनत घेताय ना ती सोडली नाही पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणजे तेच कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जे पण काही प्रॉब्लेम्स येतील त्याला फेस करता आलं पाहिजे. तू कधी सुरुवात केली? मी असं तर 4 वर्षापूर्वीच, बट जे मी सांगितलं ना फोटोशूट वगैरे आणि मग ते रील्स वगैरे, आणि मला नव्हतं माहिती, मी हे ऍक्टिंगचं काही शिकलीच नाही. आणि माझं पहिलंच गाणं एकदम डान्सिकल होतं, तडक भडक पूर्ण. ते साऊथ साईडचे जे कसे डान्स करतात, आणि 1 डेचं शूट. मग डान्सचं पण तू केलंयस का? नाही, मी तेच तर, मला लहानपणापासून आवड. पण म्हणजे तू शिकली नाहीयेस, तुला डायरेक्टली म्हणजे ऑन द स्पॉट तू केलंयस वगैरे? वाव, मस्त. तेच आपल्या टॅलेंट आहे, टॅलेंट असतो सगळ्यांमध्ये, आणि ते सगळ्यांना आलं पाहिजे. आता हे एक्सप्रेशन्स, आता सगळे मला म्हणतात की खूप छान एक्सप्रेशन्स आहे स्क्रीनवरती जेव्हा बघतात, डान्स वगैरे, तर मी याचं नाही केलं, बट ते आपोआप इनबिल्ड आहे तुझ्यामध्ये. ग्रेट, एकदम मस्त. बाकी असं घरातून कसं ग तुला, म्हणजे घरात आता म्हणजे तू फॅमिली बॅकग्राऊंड तुझं कसं आहे, की असं नॉर्मल आहे की हा मम्मी पप्पा खूपच मॉडर्न आहेत आणि तुला काय करायचं ते असं आहे, की कसं आहे तुझं? खूप साधी फॅमिली आहे माझी. खूपच साधी. बापरे. आणि मग एवढ्यात कसं तू केलं? तेच, इव्हन पप्पांना हे फेसबुक वगैरे पण नव्हतं आवडत यूज करणं. खूप स्ट्रिक्ट. पप्पा आहे ना सोशल वर्कर, त्यामध्ये सोशल वर्कर म्हटलं तर मग ते घरात पण तेवढे स्ट्रिक्ट असतात, हो की नाही? सो पण मला एकच सांगायचंय सगळ्यांना, फील्ड कोणती पण असो, पण तुम्ही ना घरच्यांशी खूप प्रामाणिक असणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत त्यांना कळत नाही ना की आपली मुलगी किंवा आपला मुलगा काय करतोय, आणि ते क्लिअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग त्यांनाही भीती वाटते ना की हे चुकीच्या ठिकाणी नको जायला, कुठे ट्रॅप नको व्हायला. राईट. आणि मला ही गोष्ट सांगायला जास्त आवडेल. खूप मुली आता माझ्या स्टुडंट्स आहेत, तर त्यांचं राहतं की जसं मी व्हिडिओज वगैरे बनवते ना मेकअपचे, टाकायचं असतं सोशल मीडियावर, तर दीदी माझे नको घेऊ, मम्मीला नाही आवडत, पप्पांना नाही आवडत. हे खूप अजून पण चालू आहे. बट ना हे म्हणजे मी म्हणत नाही ते चुकीचे आहे, ते तशा समाजात तशा सर्कलमध्ये राहिले, सो त्यांना तसं वाटतंय. पण एवढे बंधन नको, त्यांना माहिती नॉर्मल आहेत बाबा, त्यांना पण इच्छा आहे ना की भले मी मोठ्या स्क्रीनवर नाही, पण ऍटलिस्ट नॉर्मल एक व्हिडिओ मध्ये पण मी आली तर ती त्याच्यामध्ये खुश असणार की मी ह्या मॅमकडे मेकअप केला, मी यांच्याकडे मेकअप केला, यांनी माझा मेकअप केला. आणि काय माहिती त्या फोटोंमधून किंवा कशामधून त्यांना, म्हणजे सोशल मीडियावर यायचंच कारण हे असतं की आपण 10 लोकांपर्यंत पोहोचू, तिथून आपलं कामाची सुरुवात होते. म्हणजे आता, आधी तर असं नव्हतं, पण आता जेव्हा सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग होती, तर घरातून तेवढा सपोर्ट असला पाहिजे. मी पण याच मताची आहे की घरातून मुली असो किंवा मुलं असो,
त्यांना तेवढा सपोर्ट, कारण घरातूनच नाही सपोर्ट मिळाला तर मुलं पुढे जाऊन काहीच करू शकत काहीच नाही. आणि प्रत्येक पायरीवर घाबरतात मुली पण. तर माझं एक दोघांना पण, मी नाही म्हणत आहे मला एकदमच, म्हणजे असं नाही की मी वाईट बोलते किंवा काय, बट मला पण नव्हता स्टार्टिंगला सपोर्ट नव्हता. एक मम्मी असते, मम्मीचं असतं, पण पप्पा हे स्ट्रिक्ट, हे दिलेलंच आहे, ते लिहिलेलंच आहे, पप्पाने स्ट्रिक्ट तर मम्मीनी असं नरम असणं. बट आणि ते काय होऊन जातं ना मम्मीचं, की इकडे बोलता येत नाही, इकडे बोलता येत नाही, मग ते त्यांचं. बट याच्यामध्ये ना खरं तर आपण जे आहोत, मुलं मुली जे पण आहेत ना, त्यांनी स्टेबल असणं खूप गरजेचं, हार नाही मानायची. मी खरं तर मी जगाला प्रूफ करण्यात किंवा मी एक जे माझं एक माइंड मध्ये होतं, जोपर्यंत लोकांनी होऊन सांगणार, जोपर्यंत लोक होऊन सांगणार नाही ना पप्पांना, तोपर्यंत पप्पा नाही हे करणार. आपण कसं सांगतो, मला ह्या सॉंगची ऑफर आली, मला हे असं झालं, तर हा काय त्यांना माहिती नसतं ना, तुला कसं काय येणार, अजून तर काहीच नाही, एवढं टीव्ही पर्यंत पोहोचणं काय एवढं इझी आहे का, हे त्यांचं माइंड. मग त्यांना असं वाटत असेल ग की म्हणजे हिला कोणी फसवणार तर नाही, एक इझी नाहीये, ते पळतो आणि आपली मुलं ना कधी पण आई वडिलांना असेच वाटतात की हे काय करू शकत नाही, असंच असतं. त्यांचा विश्वास असतो पण त्यांचा बाकीच्यांवर नसतो ना. सो मग त्याच्यामुळे मग मी माझ्या माइंड मध्ये हे सेट केलं, पप्पा त्यांना नाही सांगायचं की मी हे करणार आहे किंवा मला हे करायचंय, लोक त्यांना सांगतील. पहिलं सॉन्ग आलं, शॉर्ट फिल्म आली माझी, पण लोकांचे कॉल यायला लागले. मी सांगितलं मम्मीला, आणि माझी एक सवय, सॉरी, माझं सॉन्ग शूट असायचं, पहिलं सॉन्ग शूट होतं आणि शॉर्ट फिल्मचं होतं. पप्पांचं असं आहे की ते खूप पॉझिटिव्ह, मीन्स पॉझिटिव्ह प्रत्येकांचेच आई वडील असतात, बट त्यामध्ये काय होऊन जातं ना की आपलं कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी होऊन जातो. मग मला माहिती होतं मम्मी समजवू शकते पप्पांना, तर मी मम्मीला सांगून द्यायचे आणि मम्मीला म्हणायचे की जाईपर्यंत सांगू नको, मी चालले. मम्मी वकील होती म्हणजे. आणि मी चालले जाय, आणि पप्पांना माहिती असायचं, पप्पा पण हुशार, पप्पांना माहिती असायचं ही शूटला चाललीये, पण ते राहतं ना, घाबरते तर घाबरू द्यावी. सो मी बॅग पॅक करायचे, त्यांना सगळं कळायचं, ही चाललीये कुठेतरी, नॉर्मल विचारून घ्यायचे पण काही बोलायचे नाही. मी म्हंटल ना, असतो त्यांना विश्वास, फक्त ते कुठेतरी त्यांना भीती वाटते बाहेरच्या जगाची किंवा काहीतरी, त्यांचा माइंड तो सेट असतो. जसं त्यांना मी हे केलं, कॉल आलेत आणि की तुमच्या मुलीची आमची मुलगी फॅन किंवा खूप चांगलं काम करते, काय बोलते, डायरेक्ट असे आले कॉल. सो आम्ही पाहिलं दीदीचं गाणं, त्यांना बोलायचंय असं तसं. मग पप्पांना खूप भारी वाटायला लागलं, प्राऊड फील झालं असेल की समोरून फोन आला की तुमच्या मुलीचं गाणं आम्ही बघितलं. सो मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं की नाही करतीये. मग त्याच्यानंतर खूप सपोर्ट, म्हणजे ते नसेल तर मी नाहीये खरं तर. जे आहे ते आहे. आजच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याशिवाय म्हणजे सपोर्ट कोणी करणारे असतील तर पप्पाच, पप्पा आणि मम्मी दोघेही. मला बाकी कोणी प्राऊड नसतील तरी चालेल, बट त्यांनी प्राऊड फील केलं पाहिजे. आणि जेव्हा हे असं असतं ना, जगाला नाही प्रूफ करायचं, तुम्ही तुमच्या आई वडिलांना प्रूफ करा, त्यांना प्रूफ केलं, तुम्ही जगाला प्रूफ करून दिलं. बरोबर. आणि जग आज चांगलं म्हणताय, वाईट म्हणेल, पण आई वडील आपल्या त्यांनी स्टेबल राहील. एक्झॅक्टली तेच. कारण जेवढं तुम्ही पुढे जाता तेवढं कोणी ना कोणी खेचणार असतं. ह्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा असतो, आणि ह्या गोष्टी ह्या फील्डमध्ये हे आहेच. निगेटिव्ह फील्डमध्ये तुला असं आतापर्यंत असा चांगला, एकदम चांगला अनुभव असा कोणता आहे का, किंवा एकदम खराब अनुभव की मी तो कधीच विसरू नाही शकत? खराब म्हणजे चांगला नाही आलाय मला खराब अनुभव, पण चांगला आला, देव करून नको यायला. ऑलरेडी मी खराब अनुभव घेऊन घेत आलीस. सो चांगले अनुभव आहेत, सगळेच चांगले. प्रत्येक शूट मध्ये मला चांगला एखादा छान सांग ना, तुमचा एखादा असा प्रसंग तू कधीच विसरू शकणार नाही, नेहमी लक्षात राहील. 2 आहेत खरं तर, बट माझं मराठी सॉन्ग होतं संगीनी होशील का, तर त्याच्यातला आमचा एक सीन आहे, इथलंच आहे ते लोकेशन, मला बॅग
बॅकवूड कोणतं आहे, बॅकवॉटर. बॅकवॉटर, राईट. हा हा. तो जो सीन आहे ना तो हा. खूप असं मला रॉयल फील होतो. आणि तो सीन करताना मला असं वाटत होतं की मी जसं काय बॉलिवूडचा सॉन्ग ते कॉस्ट्युम वगैरे आणि Okay, ते हो आणि का? तो डान्स वगैरे हा, हा. खूप भारी. मला तिथं खूप भारी वाटलं. बाकीचे होते सीन, हा, हा. बाकीचे पण पण तो सॉन्ग एक आहे, एक बट सीन तो आणि तो स्क्रीन वरती पण खूप छान दिसतो. ओके. डान्स पण आहे, रोमॅन्स पण आहे आणि आणि तो दुसरा खूप छान हा. माझा. आणि मी अजून पण तो सीन बघते. मी ते सॉन्ग पुढे घेते म्हणजे तेवढा तुला- सीन बघते. ओके, म्हणजे तुला तो सीन बघितल्यावर असं वाटतं की आपण मस्त आहे, राईट. छान आहे, म्हणजे कॉन्फिडन्स येतो हा. एक प्रकारे. आणि एक जे आहे ते हम्म. साऊथ कडचं आहे. हम्म. ते त्यांनी मला खूप अवघड स्टेप्स दिलेले आणि जेव्हा त्या येऊन जायच्या ना, हम्म. मग आपण शूट झाल्यावरती जेव्हा बघायचो कॅमेरामध्ये ते दाखवतात, मग ते बघून खूप भारी वाटायचं. आलं. हा, आलं आलं बाबा, आलं. आता मी करू शकते. ते पण भारी, म्हणजे तू जर शिकली पण नाहीयेस म्हणते डान्स, आणि तरी पण तू एवढा फास्ट मध्ये त्या पिकअप करते, म्हणजे ग्रेट आहे. म्हणजे तुला खरंच ते इनबिल्ड आहे तुझ्यामध्ये ते टॅलेंट. मस्त.